जब तक घ्या कोण आहे आमचा बॉस हातात लागते बकरी आमची बकरी आईलो मी दर्शनाला तुझ्या आईलो मी दर्शनाला ना तुझ्या अरे झुक 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 आगीन गाडी आई साई एन्जॉय बाई ना बघ कसं आली हो एकदम बेकार कसे तुम्ही मध्ये असाल तर मध्ये असाल जय एकविरा जय गोगोली. तर आता आम्ही आलो माथेरानला. तर घरशी आम्हाला काही एवढा एक्सप्राईट नव्हतो आम्ही का इकडे एवढी म्हणजे व्ह्यू एवढा भारी असेल. तर आता आम्ही आलो माथेरानला पोहोचल्या म्हणजे घरशी वगैरे ब्लॉग आम्ही चालू केला नाही तर इथनाच करतोय. तर आता आपला कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. तर आता आम्ही इथं थांबल्या हो क्षणभर विश्रांती. इथं आम्ही चहा प्यायला थांबलो. तर बघा काय स्पॉट आहेत तर इकडं आम्हाला जायचं आहे. तर आता कंटिन्यू आपला ब्लॉग बघत राहा. तर दाखवतो आम्ही कुठं भेटतो. तर घरचे ब्लॉग आम्ही चालू केलं नाही इथंच केलं. तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. आता या मावशीला आम्ही चहा सांगले चहा होतं आता आमचा चहा झाले. मावशीने चहा आणले. मावशी आम्हाला चार देऊ चाय असती कसा चला. तर आता आम्ही चहा पिऊन घेतो नाही नंतर भेटू आपण. चला माथेरानला गरम गरम चहा. कोण आहे आमचा बॉस आता आम्ही निघलो तिथला. पण विषय असा आहे ना आपलीच माणसं आपल्याला समजून नाही घेत. इथं विषय होते दुसरा काय विषय नाही. पोहोचलो मी तरी अरे त्याचे काय पण मागायला चहा मागलेला वाडा मिनी दिले इथं याला 200 रुपये आता झालं. मी काय आता कुठं जायचं आपल्याला कुठं पण चरण जा तिथं राहता तिथं काळात लागते बकरी आमची कुठं मग काय पण होते याला पहिले काळ लागते बाकी काय नाही. सगळ्या ईशान टाकून आणला का झाला सारे बघा कशी लोंबले शॉक लागेल बोलते मेलो ते इथं तुम्हाला गाडी टाकून घरी नेऊ शकतो एवढाच होईल. वाट बी घ्यायला पाहिजे इथं जाऊ माझ्या काय पाहिजे झाडाला चोरून आहे. हम्पीला गेलता तेव्हा काय बघलं तर तो विषय काय होता तर त्याच्याकडे आम्ही घेतला त्या घेतलेला 120 रुपये बिल झाला. त्याचे काय सुट्ट पैसे नव्हतं तर तो आम्हाला अजून घ्यायला सांगत होता या घे त्या घे. पण आता आमच्याकडे ना सुट्ट तर त्याचे तरी पैसे आहेत ना. तो सांगते यो घे तो घे असा तसा आम्ही इकडे फिरता आम्हाला काहीच बघ ना. मग चरणनी त्याची बरोबर मारली थोडीफार. बोलते आमच्या म्हणणं बोलता तुझे काय तू दे बोलते आम्हाला माहित बोलतो. तर त्याही आमचे आवाज आरवाड्याला लावली आम्हाला डायरेक्ट भरणी रात घातला. चिंगम घेतले पुरी पण घेतली. म्हणून आम्ही आता पुढे आलो. म्हणून सांगतो आपली माणसं आपल्याला काय सपोर्ट ना करीत का काय करणार. चला तर आता बघतो इकडे पुढं काय आहे आम्हाला माहित नाही. पहिल्यांदा आलं इकडं बघू. चला कसं दिसतात आम्ही इथं आल्यावर स्पॉट आम्हाला माहित नाही पण एकदम डेंजर. इकडं बघा यो धुका लागला काही समज नाही. हे सगळं फोटो काढायला थांबले लय बेकार परला काय मिळाला. तुझ्या आईलो मी दर्शनाला तुझ्या आईलो मी दर्शनाला ना तुझ्या दर्शनाला ना तुझ्या. तर आम्ही आता तिकडे चाललेलो तर आम्हाला तिकडे जाऊ नका बोलतो हे भेटलं. ते सांगतं तिकडे काय नाही एक गाव आहे म्हणजे त्या गावाच्या इकडे जायला बोलतो 2 तास लागतील. तो भाई होता
मग ते 2 तास लागतील होती इथनं जायला. तो बोलतं अंधेरा होईल बोलतं. तर त्यानं रस्ता भेटत नव्हता. त्यानं ऐकलं इथून सरळ रस्ता आहे. तर आता निघून सगळा दिसत होता इथं क्लिअर. तर आता सगळा धुका भरला परत. बघा कसा धुका आहे. तर चला आता आम्ही पण दुसरे कुठं तरी जातो. म्हणजे इथून बाहेर निघतो. याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला तिकडं तो रेल्वेचा स्पॉट आहे ना, तिथं आपल्याला जायचे. पण इथलं आपल्याला काहीच माहीत नाही ना. जे आहेत गाववालं ते पण काय बेस सांगत नाही काय त्याने विचारलं तरी. आणि एक घोडावाला भेटलेला. तर एक माणसाचं बोलतं 1650 रुपये. तर आम्ही ऐकला आमचं पण घोडे आहे. तुझं 1650 रुपये नको बरं, आम्ही चाललो. तर आयला घरी आपण बिंदाच फिरतो आहो घोड्यालो. तर एका आहे 1650 रुपये द्यायला काय एखादा एक माणसाचं आहे. आम्ही 4 जण आहोत इथे. चला तर आता आम्ही चाललो खाली. कोण येतं? कुठला आहे तू? मी मलाडचे हो. मला तर चला भेटू आता तिकडे गेल्यावर. तिथनं चावी वगैरे पिऊन गेलतो. तिथंच आता निघायला आलो का. ते आई आम्हाला म्हणजे ती भेटलं काही आम्हाला फिरवलं होतं. तिकडे काहीच नाही नका जाऊ बोलते. नुसतं टाईम वेस्ट होईल म्हणून आम्ही तिथनं फिरलो. आणि आता तिथं आम्ही थांबलो. तिथं आलो बघा क्षणभर विश्रांती. तर ही यांची गँग आहे सगळं. यांची गँग आहे पूर्ण. तर आता आम्ही त्यांना यो रस्ता सांगतो. आम्ही इथनं आलो. इथं मेन रस्ता लागेल लगेच. तर त्यांना रस्ता माहीत नाही सगळे इथं थांबले ते. सांगितलंय मित्र झाला आपला. मित्र आले ना आता. त्यांना आम्ही पण सांगले आमच्या इकडं मोरबड्या आहे आणि काय आपला वेकरा. तर आता आम्ही इकडे जातो. भाऊ काय इकडे आणि यानं इकडे सांगतो. चला भेटू तिकडे. युट्यूब पे डालते इंस्टा पे नहीं. काय तर आता आम्ही आलतो इथं. तर मध्ये आली आपली ट्रेन. बघा माथेरानची ट्रेन. फोन ठेवू का असा बसू खाली पिण्या मरशीला. बघा कशी आहे ट्रेन. अरे झुक 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 आगीन गाडी. बाई मलाच ना टाकून जाऊ शकते याच्या डायरेक्ट. बघा कशी आहे माथेरानची ट्रेन. डायरेक्ट बसू शकता इथं. बघा कशी ट्रेन आहे. चला आता ट्रेन गपली. तर चला आपला प्रवास सुखाचा हो. तर आम्ही चाललो आता परत सरळ 105 काय या. चला तर आता आम्ही अशी प्लॅनिंग केले का इथं रूम घेऊन राहायचे. काय आहे तर चला. तर आता भयानक बारिश होतं. भयानक बारिश. काय पेरू पिला ना. हे बघ जाट साईड ना होता ढकलून देन. पण रस्त्यावर साईड ना होता. जिथून जाऊ आपण तिथून रस्ता आला आपल्या स्वरातच नाही. तो कोण का नाही हो. फक्त बारीक पोरं आले मी स्वरता. म्हणजे बारीक बारीक पोरे असल्यावर मोठा माणूस कोण का नाही हो. मी ही रस्ता सोडीत नाही. याच रस्त्याने शहरात झाला. आता हे कोण आले बघा. हा जाट बघ. चला आता बघू. इकडे पण काहीच नाही फक्त आता फिरायचा. ट्रेन येईल ती बघायची बस. तर आता आम्ही आलो इथं इंदिरा गांधी नगराचा मानाचा राजा जागृत देवस्थान श्री गणेश मंदिर. बघा उज्जैनला आली. चला तर आता देवलात पाय वगैरे पडू आपण. आल्यासारखं म्हणजे काहीतरी केलाच पाहिजे. दरवाजा उघडा ना. दरवाजा उघडा तो कधी आहे त्याला पाय पडू. बघा गणपती बाप्पा. चला तर आता मोरया. चला आता इथूनच पाय पडता. बघा मंदिर कसं आहे भारी. म्हणजे ते दाम आतमध्ये बघूया. असा भिजल्यावर ना आपण आतमध्ये न शिरू. मला फोन पण भिजला रे. कसं आहे मंदिर. तर चला आता इथनं दर्शन घेतो आणि डायरेक्ट पुढच्या मार्गाने निघतो. तर आता आम्हाला एक मॅप भेटली. तर त्याला आम्हाला समजलं ना आम्ही कुठं आहोत. बघा मॅप कुठं आहो आपण. अमन लॉज. याला बोलतोय अमन लॉज. कुठे तो.
या मॅप मध्येच ना आपण. मॅप मध्ये आपण नाही. चला येत आम्ही आलो आता रस्त्याच्या जवळ, पण आम्ही इकडूनच जाऊ, कुठे जायला जाईल. यो काय आहे? चला बघू, चला काय आहे का बरं इकडं. चपली घेता का चांगला म्हणजे पाचशे रांडा परत चरू चालाय काय चालायचे ना. म्हणजे काय विषय काय मागे दुसरा कुछ नाही काय. दूर आहे, दूर आहे. राज दमले बोलत नाही त्याला. असं झालं आता तिकडे गेलं ना बघायला. दुसरं कोण आलं तर त्याला मला सांगतात कुछ नाही आहे त्या चवली येतं गेलेच ना बघायला, पण दुसऱ्या नाही सांगता नका जाऊ. तुम्हारे ऊपर है अभी. आई चवली ये डायरेक्ट कुछ नाही, पण हेच ना गेलो पूर्ण रात पाऊस पडते तू. बघा मायरा पॉइंट. हाँ ये कितना दूर. ऐसा ही एंजॉय, फुल एंजॉय. हे गेलंच ना गाईच पण. तेव्हा हे पण फिरलं. चला पुढे आपण येस ना कुठे गेलं, पण हे दुसऱ्या पण ना जाऊन दे. चला आता पुरं मार्केट आहे, आता तिकडे चाललो. पुरी झाली जी, पुरी झाली तुझी. ट्रेन आली पुन्हा एकदा. ही दशत तोच दाराला, पण लई स्लो चालतं. आयला आखी झाली. स्टेशन कानपोली. बघा कशी जत्रा आहे. तर आता आम्ही आलो मार्केटमध्ये. बघा कसं मार्केट आहे माहीत ना, हा कसा आहे. बघा कसं आहे मार्केट. एका रस्त्या बांधल्या का. बघा माथेरान. हे मग पसंत नाही बसलंय. बघा तांदळले रे, तांदळले ते पण अख्या पाण्यात भिजत ठेवतात. पांडू भाई चलो. रिक्षा स्टँड. हे 35 रुपये तिकीट आहे. आई जवली लाईन बघ तिकिटाला. हे बघ काय यान, फुल लाईन. रिक्षा, ऑटो, इलेक्ट्रिक. बघा पूर्ण लाईन लागले. रिक्षाचा तिकीट अशी आहे लाईन. यावरा लाईन आला आम्ही खालती पोचू. बघा मार्केट कसं आहे. ही गाडी हाताने ढकलीत नाही हाताने ते. आम्हाला पहिले वाटलं खाली तिकडे घोडा बिडा वाजता त्याला. नाही बोलता आम्ही बोलतो हाताने नेतो ढकलीत. हे आहे बाबा मार्केट, पण बिअर शॉप दिसत नाही. मार्केट बिअर शॉप दिसत. बिअर शॉप वगैरे
महिना बघ कसं आले हो. अरे आपण नाही घाबरायचा, घोड्याला घाबरून जमल. लोक बोलतील का आला घोडा फिरवतो बघ. आगला स्टेशन मी नाही आगला स्टेशन. असं आहे बघा मॅप. पाणी बघा असं वाहत. काय पण बोला, मलाच काय फिरार काय माथेरानला पण काय नाही, माणूस जमत आणि वर पैसे मागतात इथं. जर घोडा मागला, घोड्या बिड्यावर झाला, घोड्यावर झाला, रिक्षाने झाला तर पैसा वर आहे. बाकी काही विषय नाही, बाकी ओके लागलाय बघा. या पण ट्रेनला झाला ना, ट्रेन इथूनच इथे. आता ट्रेन यायला किती टाइम लागेल ती. असा पाणी वाहते सगळे कोण. चला आता मी मार्केट फिरतो आणि इथून डायरेक्ट आम्ही गाडीच्या रस्त्याने जातो. आम्ही इथं होतो माथेरान बघा. माथेरान स्टेशन येऊ इथं. इथून आता फोटो वगैरे काढले तिथं वगैरे. इथं तर आता सगळं निघलो आम्ही डायरेक्ट. आमचे पार्किंगमध्ये गाडी होती तिथे जाऊ आम्ही. चला ते इथं निघलंच पुरं. इथं आता मागची चालल्यावर चला यो सिंह बघा दाखवतो मला तिथं जाऊन. बघा कसं आहे सिंह. बेकार बनवले नडबोल. स्प्रिंग बिंग लावले अख्खी एकदम बेकार. मला आता मी पण भेटलो त्या फोटोकाराला बोलतो त्या. आता कधीशी भेटलो नव्हतं, थोडीशी थंडी वाजायला लागली इथं. आता जातो आम्ही डायरेक्ट घरचे रस्त्याने. जिरली आमची आता इथं, कारण की रात चालायची अजून. ती गाडी काय आमच्या जवळ नाही, बरीच लांब आहे. आणि येता रात एवढी ट्रॉफिक होती ना, तेव्हा काही एवढं वाटलं नाही, कारण की उत्सुकता असणार आहे प्रत्येकाला. तर आता इथे येऊन जिरली तर आता आम्ही चाललो आमच्या गाडीजवळ. ते पण तिकडून आले कुठे गायब ते तिकडे आहेत. तर आता आम्ही आलो. पहिला स्टेशन आहे इथला. कसा आहे. वेलकम टू माथेरान. चला थँक्यू. हा दिवाळीमध्ये यायचं होतं माथेरानला. सायकली घेऊन यायला लागेल आपल्याला पाठी. कसं आहे आता इकडे कालोख पडला. वाजले 7. बघा कशी बोलबो. दुकानं बघा अशी आहेत दुकानं. टाकला महाग आहे म्हणून कोण काय घे ना जास्त विषय एवढाच आहे. आम्ही आलतो तुम्हाला दाखवतो तो 1650 रुपये आम्हाला बोललेला. इथं घोड्यान इथं आलतो. आता इथं सांगता असे बघा आम्हाला त्यांनी काय आज सांगितलं 1650 रुपये. 1650 रुपये एक्क्याचं. आणि 1650 रुपये काय काय करूया ना काय माहिती. चौकांचे 1650 रुपये घेतले असते ठीक आहे. टाकले एक्क्याचं 1650 रुपये होतं. आणि ते घोडं बघा. तर चला आता पुढंच आहे आपली पार्किंग. इथून निघलो का डायरेक्ट पार्किंगला. तर पार्किंगला जातो. नाही मध्ये एक नाव आहे माथेरान, त्याची एक कशीच शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला टाकतो. आज आहे तो माथेरान. आय लव्ह माथेरान. इथून आम्ही फोटो वगैरे काढून गेले आहो. आता बंद झाला. आलतं जेव्हा पेटलेला होता. असं आहे दोन्ही साईडशी आहे. चला युवाला एक्झिट आपला आणि तिकडं त्या साईडला आहे पार्किंग. आता डायरेक्ट आलो पायक्स मध्ये. चला तर आता आलो पार्किंग मध्ये.
ही आपली इथं गाडी आहे काय चला ही बघ ही आता झाली का मी दोन टाकले का ही आपली गाडी चला तर आता गाडीत बसतो आणि मग परत नंतर काय येते बघतो बघा आता यो व्ह्यू बघा कसा आहे बेकार र आई जाऊले ही कॉलेज आई जाऊले सगळ्याची आता तर ट्रॉफिक नाही पण जेव्हा आम्ही आलतो तेव्हा घरी ट्रॉफिक होती बघा टर्न बघा बघतोय मी तिथून असंच दाखवूया ना गार 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 अरे गार गार थंडीचा महिना माझ्या जीवाची होते दैना गेली माहेरी माझी मैना मैन वाचून झोपच चला तर आता डायरेक्ट खाली जातो मग कुठं थांबलो नाश्ता करतो थोडा आम्ही तर गाईच आता आम्हाला येऊन इथे एक तास जास्त झाला म्हणजे घरी येऊन टाका पूर्ण म्हणजे असा थंडी वाजत होती पूर्ण भिजलेलं सर्व तर मग काही ब्लॉग एंड करायला भेटलं ना तेव्हा आता फ्रेश वगैरे झालो एकदम 12 वाजता रुमाने आंघोळ वगैरे केली तर आता मी यांच्या तिथे बसल्यावर गाडी पण त्यांच्याच पार्किंगमध्ये खाली आहे तो पण इथंच आता ही त्याची रूम तर आपला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय